नमस्कार. आज 5 डिसेंबर 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. भाजपकडून शिंदे पवार निष्प्रभ. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना मित्रपक्षांना योग्य संदेश. पुढची बातमी. लाडक्या बहिणींना वाढीव भाऊबीज दूरच, लाभार्थींना तूर्त 1,500च. त्यानंतर पुढची बातमी. कुमार महाराष्ट्र केसरीचा व्यायाम करताना मृत्यू. या न्यूजवरून आपलं लक्षात येतं की भारतामध्ये हृदयविकाराचा झटका या कारणामुळे जी मृत्यूची संख्या आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका काय येत आहे त्याच्या मागची कारणं शोधणं खूप गरजेचे आहे. त्यानंतर पुढे चला. साहित्य संमेलनाच्या मंचावर मोदी पवार एकत्र. 70 वर्षापूर्वींच्या प्रसंगाच्या पुनरावृत्तीचा आयोजकांचा प्रयत्न करण्यात येत आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. संबलवरून आरोपांची चिखलफेक. राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला. नेक्स्ट न्यूज. सुवर्ण मंदिर बाहेर गोळीबार. बादल यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. आता ह्या ज्या संपूर्ण मी बातम्या घेतलं ती अगदी वन लाईनर स्टेटमेंटमध्ये घेतलं आहे, कारण या बातम्या आपल्यासाठी एकही न्यूज गरजेची नाही आहे. उद्या गेल्यानंतर ह्या बातम्या शेळाच होणार आहेत. त्यानिमित्ताने मी फास्ट पद्धतीने घेतोय. त्यानंतर PSLV C-59 च्या प्रक्षेपण वेळेत बदल. हे उपग्रह काल इस्रोमार्फत सोडण्यात येणार होतं, पण आता ते काय झालं आहे, आज सोडण्यात येणार आहे. डन. त्याच्यानंतर लोकसभेत रेल्वे सुधारणा विधेयक सादर करण्यात आलेलं आहे. तर विरोधकांनी खाजगीकरण करत आहे रेल्वेचं, अशा पद्धतीने आरोप त्यांनी ठेवले आहेत. पण अश्विन वैष्णव यांचं म्हणणं काय आहे पहा. तर अगदीच जे रेल्वे सुधारणा विधेयक 2024 येत आहे ना, यानुसार भारतीय रेल्वे बोर्ड कायदा 1905चा जो आहे तो रेल्वे कायदा 1989 मध्ये आपण समाविष्ट करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे पूर्वीचे जे 2 कायदे होते त्यांना एकत्रीकरण करण्याचं काम रेल्वे सुधारणा विधेयक 2024 करणार आहे, असं अश्विन वैष्णव यांचं मत आहे. त्यानंतर इथे काही आकडेवारी दिलेली आहे पहा. UPAच्या काळात म्हणजे काँग्रेस ज्यावेळेस सत्तेत होतं त्यावेळेस त्यांचे 171 रेल्वे अपघात झालेले होते. तर 2023-24 मध्ये याचे प्रमाण 40 वर आलेले आहे, असं त्यांनी म्हटले आहेत. ओके. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे, किंवा ही जी आकडेवारी मी सांगितलं तुम्हाला की UPAच्या काळामध्ये 171 व आता जी NDA सरकार आहे यांच्या कार्यकाळामध्ये फक्त 40 अपघात झालेत. आता हे जी न्यूज आहे ना, हे थोडासा डाटा पॉईंट लक्षात ठेवा, कारण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतं GS3 मध्ये की रेल्वेचे वाढते अपघात याला तुम्ही कशा पद्धतीने पाहता, किंवा ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं ना त्यावेळेस आपल्याला तिथं सांगण्यासाठी हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्लीज. व अगदी तुम्हाला माहिती असेल की सध्याचे जे UPSCला प्रश्न येत आहेत ना ते थोडंसं सरकारला थोडंसं ग्लोरीफाय करण्यासारखे प्रश्न आहेत, त्यामुळे ही आकडेवारी वगैरे थोडीशी महत्त्वाची आहे. ओके. त्याच्यानंतर तेलंगणाला भूकंपाचा धक्का. ओके. त्यानंतर विदर्भातही सौम्य धक्के आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आणखी हे जे रेल्वे विधेयक बद्दल थोडंसं बोलायचं म्हटलं तर पहा, UPSC अगदीच 6 महिन्याचं करंट अफेअर्स मेन्स परीक्षेला विचारते, मी म्हटलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. तर अगदी त्यालाच अनुसरून पहा रेल्वेचं विधेयक पण मांडलं गेलेलं आहे लोकसभेमध्ये. ओके. यामुळे अगदी चान्सेस जास्त आहेत. एकीकडे काय होत आहे, रेल्वेची अपघाताची संख्या वाढलेली आपल्याला दिसत आहे, पण रियालिटी जर तुम्ही पाहिलात किंवा अपघातांची संख्या जर पाहिली तर तसं नाही आहे, असं तुम्हाला तिथं स्पष्ट करून द्यावं लागतं. व मी म्हटलं ना, ग्लोरीफाय करण्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, आपल्याला सांगता येत नाही की कसा परीक्षेला प्रश्न येईल, पण तुमच्यासोबत हे आकडेवारी राहू द्या, एवढं एक नक्की आहे. त्यानंतर नेक्स्ट चला. यून यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव. आणीबाणी जाहीर करण्याचे धाडस दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या अंगलट. पहा, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यांनी काय केले होते काल, तर आणीबाणी आणीबाणी जाहीर करत आहोत असं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं होतं. बरोबर. मग काल ती आणीबाणी पास करून घेण्यात आली पार्लमेंटमध्ये. त्यावेळेस फक्त त्यांच्याकडे कोणीही नव्हतं, तर डायरेक्टली 190 जे खासदार होते त्यांनी विरोधातच त्यांचा कौल दिला. ओके. म्हणजे त्यांचं जे पार्लमेंट आहे ते 300 सदस्यांचं आहे नॅशनल असेंब्ली, त्यापैकी 190 जणांनी डायरेक्टली स्पष्ट बहुमताद्वारे आणीबाणीच्या विरोधात मतदान केलं की लगेच त्यांचा जो विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षांनी डायरेक्टली त्यांच्यावर महाभियोगाचा आता प्रस्ताव आणलेला आहे. मग अगदीच पाहूयात आता तिथे काय होईल. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. हां, यावरून आणखीन एक लक्षात यायचं म्हणजेच काय पहा, आपल्या भारतीय संविधानामध्ये पण आर्टिकल किती आहे 352. त्यानंतर याद्वारे 1975 मध्ये आणीबाणी लावण्यात आलेली होती व अगदीच 1976 मध्ये घटनादुरुस्ती झाली, 42वी घटनादुरुस्ती. बरोबर. मग त्यासोबतच आणखीन एक घटनादुरुस्ती झाली 1978 मध्ये आणीबाणी उठवल्यानंतर, ती आहे 44वी घटनादुरुस्ती. व 44व्या घटनादुरुस्तीनुसार आपण भारतीय संविधानामध्ये काय केलं, 1 महिन्याच्या आत जर आणीबाणी आर्टिकल 352 आपल्या देशामध्ये जर लागू असेल तर तुम्हाला 1 महिन्याच्या आत संसदेकडून परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता हे
पॉईंट्स आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं सुटलेलं आहे ते पॉईंट्स त्यांनी प्लीज माझे पूर्वीचे लेक्चर्स तुम्ही पाहून घ्या. नोव्हेंबर 26 रोजीचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण आणीबाणीबद्दल किंवा 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्याबद्दल सविस्तररित्या चर्चा केलेली आहे. त्यामुळे प्लीज तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पूर्ण सत्तेच्या न्यूज आहेत त्यामुळे मी स्किप करतोय. नेक्स्ट आहे पहा, एका वेळपेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री पद भूषवणारे नेते यांचा डाटा पॉईंट दिला आहे तो थोडंसं पहा. शरद पवार यांनी 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. त्यानंतर वसंतराव नाईक 3 वेळा, वसंतदादा पाटील 3 वेळा, शंकरराव चव्हाण 2 वेळा, अशोक चव्हाण 2 वेळा, विलासराव देशमुख 2 वेळा आणि देवेंद्र फडणवीस आता 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पद भूषवित आहेत. त्यानंतर दुसरीकडे गेल्यानंतर पहा, एकाच वेळेला मुख्यमंत्री पद भूषवलेले नेते आपल्याला दिलेले आहेत. यशवंतराव चव्हाण, वामनराव कन्नमवार, PK सावंत, बॅरिस्टर AR अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्यानंतर सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे. ओके, ही लिस्ट जी आहे ती खूप लांब आहे पण परीक्षेला MPSC प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे प्लीज लक्षात असू द्या. व कंबाईन परीक्षेला असे प्रश्न डायरेक्टली येतात पहा की खालीलपैकी कोणी 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे व इतरले जर पर्याय दिलेले असतील, मनोहर जोशी, PK सावंत, बाबासाहेब भोसले असे हे 3 पर्याय व इतर डायरेक्टली कोण वसंतराव नाईक जर दिलेला असेल तर वसंतराव नाईक त्यांचं योग्य पद येतं तिथं. ओके, तर हे प्लीज थोडंसं तुम्ही आकडेवारी लक्षात ठेवा. कंबाईन परीक्षेला विचारले जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. डन. त्याच्यानंतर येतं आजचं आर्टिकल, सत्र परीक्षा पद्धत नकोच. ओके, त्याला आपण थोडंसं चांगल्या पद्धतीने डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, तर त्यानंतर आणखीन एक मला पाहायचं होतं, म्हणजे काल आपण व्हिडिओ घेतला तो अगदी 24 मिनिटाचा आय थिंक आहे व परवा दिवशीचा व्हिडिओ आपला आय थिंक 45 समथिंग मिनिटाचा आहे. बरोबर, म्हणजे ना यावरून मला असं लक्षात आलं की तुम्ही छोटे व्हिडिओ जे आहेत ना ते पाहण्यासाठी पसंती जास्त आहे. ओके, काल अगदी जास्त त्या पद्धतीने होती व परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये जास्त कमी विद्यार्थी तिथं पाहिलेले होते. ओके, तर ठीक आहे. म्हणजे नाही हे का म्हणत आहे मी, कारण याच्यापूर्वी मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे विद्यार्थी म्हणत होते की सर तुम्ही 1 तास 1.5 तास वगैरे जेवढं लागेल तेवढं घ्या, पण रियालिटी जर पाहिली तर तशा पद्धतीने होत नाही. व अगदी तुमचा पण पद्धतीने मी समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला पण मोबाईलचा डाटा जो आहे तो थोडासा कमीच मिळतो. ओके, सॉरी फॉर दॅट, थोडंसं विषांत झालं पण आपण नक्कीच शॉर्ट पद्धतीने घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, डन. तर पहा, सत्र परीक्षा पद्धती नकोच. पहा, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन यांच्यामार्फत जे विद्यापीठ हायर एज्युकेशन जे आहे ना ते कंट्रोल केलं जातं. बरोबर आहे. मग 2015मध्ये UGCने काय म्हटलं की आतापासून जे BA असेल किंवा MA असेल म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन यांच्या विद्यार्थ्यांची जी परीक्षा पद्धती असेल ना ती सेमिस्टर वाईज असेल. ओके, 2015ला त्यांनी काय निर्णय घेतला की सेमेस्टर पद्धतीनुसार आपल्याकडे काय आता एज्युकेशन असेल आणि CBCS पद्धती पण त्यामध्ये आणली त्यांनी. ओके, CBCS म्हणजेच काय, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. ओके, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम. ओके, म्हणजे तुमच्या मनानुसार तुम्हाला इथं सब्जेक्ट वगैरे देण्यात येतील. जसं न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेलं आहे पहा, तुम्ही आता विषयांतर करू शकता, कुठे पण जाऊ शकता. पण CBCS पॅटर्ननुसार काय असतं पहा, जर तुम्हाला तो विषय आवडतोय ना तर BA मधलाच तो विषय फक्त तुम्ही अंतर तिथल्या तिथं करू शकता. अशा पद्धतीने 2015मध्ये हे 2 चेंजेस त्यांनी घेऊन आले. बरोबर आहे. मग 2015मध्ये हे चेंजेस आल्यानंतर लगेच काही कालावधी गेल्यानंतर थोडंसं UGCला वाटलं की यामध्ये रिफॉर्म करण्याची खूप गरज आहे. मग त्यांनी 2018मध्ये आणखीन एक रिफॉर्म घेऊन आलेला आहे व त्यानुसार त्यांनी काय पहा एक परीक्षा पद्धत वगैरे तिथं त्यांनी दिली. त्यांनी काय म्हटले पहा, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या ज्या असतील ते 35 दिवसाच्या असतील, म्हणजे 5 आठवडे तुमचे इथं जातील, 5 वीक. आणि कामकाजाचे दिवस, ओके, कामकाजाचे दिवस अशा पद्धतीने त्यांनी 90 दिवसांचा तिथं कालावधी दिला, 90 डेज. ओके, त्यानंतर 90 म्हणजे जूनमध्ये तुमची जेव्हा कॉलेज वगैरे चालू होईल त्यावेळेस 90 दिवस तुमची शिकवणी होईल. मग त्यानंतर सेमिस्टर पद्धत येईल. ओके, सेमिस्टर एक्झाम असतील, त्याच्यानंतर परत 90 दिवस शिकवणी व सेमिस्टर एक्झाम झाल्यानंतर दिवाळी व्हॅकेशन 35 दिवसाच्या. मग त्याच्यानंतर आपलं काय आहे परत 90 डेजची वर्किंग डेज. ओके, मग त्याच्यानंतर एक्झाम, सेमिस्टर एक्झाम व त्यानंतर परत 35 दिवसाच्या उन्हाळी सुट्ट्या. अशा पद्धतीने हे कार्यक्रम 2018मध्ये त्यांनी आखून दिला. ओके, आता हे कोणत्या परीक्षेला वगैरे विचारलं जाणार नाही, पण तुम्हाला माहिती असावं, नॉलेज असावं या नात्याने मी हे सांगण्याचा थोडासा प्रयत्न केला. बरोबर. मग ह्या सेमिस्टर पद्धतीमुळे प्रॉब्लेम काय झालेला आहे तर पहा, आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ही जी सेमिस्टर पद्धती आपण आता सांगितली ही 2020 नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे यामध्ये पण ही अशाच पद्धतीने राहणार आहे. यामध्ये काहीच सुधारणा त्यांनी केल्या नाही. मग
हायर एज्युकेशनमध्ये काय सुधारणा आवश्यक आहेत असा जर UPSCने प्रश्न विचारला किंवा MPSC इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला की हायर एज्युकेशन सिस्टममध्ये आपल्याला काय सुधारणा आवश्यक आहेत, तर तुम्ही हे सांगू शकता की जे सेमेस्टर पद्धती आहे ना ती चुकीची आहे. का चुकीची आहे? कारण आपल्याकडे फक्त 90 दिवसच तुम्हाला शिकवणीसाठी भेटत आहेत. व मला सांगा, एकदा सेमेस्टर, आता फर्स्ट सेमचा जो विषय आहे, ओके, फर्स्ट सेममध्ये जर आपल्याला एन्शियंट हिस्ट्री जर शिकवण्यात आलं तर सेकंड सेमला तो एन्शियंट हिस्ट्री राहतो का तसंच? तर नाही, सेकंड सेमला लगेच दुसरा तिथे सब्जेक्ट येतो. ओके, म्हणजे पूर्वी एन्शियंट हिस्ट्री होतं, सेकंड सेमला गेल्यानंतर तिथं मेडिवल हिस्ट्री येतं. मग तुम्ही मला सांगा, फर्स्ट सेमचा तुम्ही सब्जेक्ट वगैरे तिथं शिकता का सेकंड सेममध्ये? तर नाही. त्यामुळे पहा, जे विद्यार्थी आहेत फर्स्ट सेमचे ते अगदी फर्स्ट सेमच पास करण्याचं उद्दिष्ट तिथं घेऊन येतात. सेकंड सेमला तर तो विषय नाही आहे ना, मेडिवल हिस्ट्री आहे ना, मग ते तेव्हाचं तेव्हा पाहू. आता फर्स्ट सेमलाच आपल्याला काय करायचं आहे, ही परीक्षा पास करायचं. यामुळे विद्यार्थी काय आहेत, नॉलेजेबल वगैरे होत आहेत का, ज्ञानार्थी होत आहेत का? तर बिलकुल नाही. फक्त परीक्षार्थी होत आहेत, फक्त त्यांना परीक्षा पास करायची आहे. मग हे एक विद्यार्थी सेंट्रिक झालं. त्यानंतर शिक्षक सेंट्रिक कसं आहे पहा, 90 दिवस तुमच्याजवळ मिळत आहे शिकवणीला, बरोबर. मग ह्या शिकवणीमध्ये जे 40 दिवस आहेत, ओके, हे 90 दिवसाची जर आपण फोड केली तर 50 दिवस तुमच्याकडे पहा शिकवणीसाठी मिळतात. बाकीचे जे फक्त 40 दिवस आहेत, बाकीचे जे 40 दिवस आहेत त्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकलच्या एक्झाम असतात, बरोबर. त्यानंतर अगदीच तुमचं जे पूर्वीचे आपले एक्झाम पेपर्स वगैरे त्यांना चेकिंग वगैरे लागते तिथे. त्यानंतर तुमचे सेमिनार वगैरे घेतले जातात जे की प्रॅक्टिकलमध्येच येतं. ओके, ह्या सर्व गोष्टी, त्यानंतर कॉलेजचे फंक्शन वगैरे येतात. या कारणानिमित्त पहा फक्त 50च दिवस मिळतात शिक्षकांना. ओके, जे प्रोफेसर आहेत त्यांना फक्त 50 दिवस मिळतात. मग प्रोफेसरला 50 दिवस फक्त शिकवणीसाठी मिळत असतील तर अगदीच तो जो सेमिस्टरचा सिलेबस आहे ते चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतील का? तर बिलकुल नाही. पहा, मग जसं 2015च्या पूर्वी व्हायचं पहा की संदर्भ ग्रंथ तुम्हाला वाचून यावे लागायचे, तसं आता राहिलेलं आहे का? तर बिलकुल राहिलं नाही. पहा, आता संदर्भ ग्रंथ आपण का वाचत नाही, त्याची दोन कारणं आहेत. एक कारण आहे पहा, इंटरनेटची सुविधा. ओके, प्रत्येकाच्या मोबाईलवरती इंटरनेट किंवा जे किंडल लायब्ररी, ॲपल बुक्स वगैरे जे आलेले आहेत, यामुळे झालेलं काय, आपण डायरेक्टली तिथं जात नाही. किंवा आता सध्याला आलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आपण फक्त तिथं टॉपिकचं नाव टाकलं की लगे आपल्याला तशा पद्धतीने नोट्स वगैरे मिळत आहेत. पण 2015च्या पूर्वी इंटरनेटच्या सुविधा वगैरे नव्हत्या. त्यामुळे आपण काय करायचं, संदर्भ ग्रंथ तिथं लायब्ररीमध्ये जाऊन शोधून आणून आपण त्यावरती एक्झामचं मटेरियल वगैरे तयार करायचं, बरोबर. पण 2015ला जो बदल झाला, आता सेकंड बदल काय झाला पहा, 2015मध्ये जी सेमिस्टर पद्धती आली त्या सेमिस्टर पद्धतीमध्ये फक्त शिक्षकांकडे फक्त 50च दिवस मिळायला लागली. मग हे टाईम कमी झाला. ओके, टाईमचा अभाव किंवा वेळेची कमतरता या कारणानिमित्त जे शिक्षक आहेत आपल्याला शिकवणारे त्यांनी काय करायला लागले, स्वतःच नोट्स वगैरे बनवून आणायला लागले. मग त्याचं डायरेक्टली झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वगैरे तशा पद्धतीने वाटायला लागले. यामुळे परत काय झालं पहा, जे संदर्भ ग्रंथ आहेत त्या संदर्भ ग्रंथाकडे आपण जात आहोत का? तर बिलकुल नाही आहे. या दोन कारणांनिमित्त आपल्याला परत एकदा सांगता येतं की जे विद्यार्थी आहेत, जी सेमिस्टर पद्धती आली ती चुकीची यामुळे ठरत आहे की फक्त हे विद्यार्थी परीक्षा सेंट्रिक अभ्यास करत आहेत व फक्त परीक्षार्थी होत आहेत, ज्ञानार्थी हे होत नाही आहेत. त्यामुळे संदर्भ ग्रंथ हद्दपार झाले. त्यामुळे जी ज्ञानाची भूक आहे विद्यार्थ्यांची ती अगदीच नाहीशी तिथं झालेली आहे. ओके, त्यामुळे पहा, पूर्वी जे कष्ट वगैरे करावं लागायचे संदर्भ ग्रंथासाठी ते आता राहिलेलेच नाही आहेत ना. त्यामुळे पहा, आता UPSC तुम्ही म्हणता, ओके, UPSCमध्ये पण थोडंसं असाच रेफरन्स आहे. ओके, पूर्वीचे जे पुस्तक वाचण्याची जी सवय आहे ती आता नोट्समध्ये आलेली आहे, बरोबर. आता डायरेक्टली हँडआउट वगैरे जर वाचलं की झालं आपलं, तसंच आहे. पण तसं नाही आहे. UPSCमध्ये पहा, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही आहे. त्यामुळेच कदाचित जे टॉपर्स असतात, युनिव्हर्सिटी टॉपर्स जे असतात ना, ते इथं आल्यानंतर 2-3 वर्ष त्यांना मेहनत घ्यावीच लागते इथे. ओके, त्यानंतर पहा, एखादा शिक्षक एक्स्ट्रा क्लास घ्यायचं जरी ठरवलं तरी पहा प्रॉब्लेम काय होते, तर अगदीच क्लास बंकिंगचं वगैरे प्रमाण जास्त आहे आपल्या कॉलेजेसमध्ये, बरोबर. म्हणजे विद्यार्थी येतच नाहीत किंवा क्लास बंक वगैरे जास्त होतो. त्यामुळे पहा, शिक्षक निरुत्साहित होतो. त्यानंतर आता अगदी विद्यार्थी पण आले आणि शिक्षक पण आले तर काय पहा, अगदी जे कॉलेजमधील जे वर्गखोल्या वगैरे असतात ना त्या बिझी असतात. का? तर अगदी ज्यावेळेस एक्झाम वगैरे चालू असतात ना, प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे जर चालू असले तर पहा, एखाद्या विषयाचं ऑप्शनल एकीकडे विद्यार्थ्याचं एक असेल ऑप्शनल तर दुसऱ्या विद्यार्थ्याचं दुसरं ऑप्शनल असतं. यामुळे जे कॉलेजचे जे वर्गखोल्या आहेत ना ते तिथं बिझी असतात. या कारणानिमित्त विद्यार्थ्यांना तिथं शिकवण्यासाठी शिक्षकाला तिथं हेच मिळत नाही, वेळच मिळत नाही. ओके, यामुळे पहा, जे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत ते डायरेक्टली फक्त परीक्षा सेंट्रिक शिकवत आहेत व बाजूला होत आहेत. यामुळे अगदीच जे विद्यार्थी आहेत ना त्यांचं तिथं बिलकुल नुकसान होत आहे किंवा जी येणारी पिढी आहे त्यांचं नुकसान होत आहे असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता. त्यामुळे जी रिसर्चची क्वालिटी आहे पहा, ती पण आता रिसर्चची क्वालिटी वगैरे तेवढी राहिली नाही आहे. कारण कॉलेज काळामध्ये ज्यावेळेस आपला संदर्भ ग्रंथ वाचायचे होते ना त्यावेळेस आपण संदर्भ ग्रंथ वाचलेच नाहीत, आपण फक्त नोट्सवरती पास झालेले आहोत. ओके, त्यानंतर अगदीच आणखीन याच्याबद्दल थोडंसं बोलायचं जर म्हटलं, आता इथं दिलेलं नाही आहे ते असाइनमेंट बद्दलचं, पण आता अगदी आपण पण या फेजमधून गेलो आहेत त्यानिमित्ताने सांगतोय. आता जे विद्यार्थी मुंबई, पुणे वगैरे तशा युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत त्यांच्याबद्दल अगदी ते चांगल्या पद्धतीने शिक्षण झालेलं असेल त्यांचं मे बी. पण आपण ज्यावेळेस
मराठवाडा किंवा येथील जे विद्यापीठ वगैरे यांच्याबद्दल बोलतोय, तर पहा जे असाइनमेंट वगैरे दिलं जातं तुम्हाला, बरोबर, ते असाइनमेंट विद्यार्थी लिहित असतात, बरोबर, पण ते डायरेक्टली कॉपी पेस्ट असतात, बरोबर आहे. किंवा इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे असाइनमेंटची पद्धत वगैरे, डायरेक्टली म्हणजे फक्त कॉपी पेस्ट आपण करतो का, तर ते कोणी चेक करणार नाही आहे. पण आपला प्रॅक्टिकल एक्झाम द्यायचे आहेत या नात्याने फक्त आपण परीक्षार्थी बनलेले आहोत. पहा त्या असाइनमेंटमध्ये काय लिहित आहोत कोणी चेक करत नाही, शिक्षक पण चेक करत नाहीत ना विद्यार्थी तशा पद्धतीने मनातून वगैरे तिथं लिहित नाहीत का, तर विद्यार्थ्यांना मन माहिती आहे की याचं काही कामच नाही आहे. मग हे जे तुम्ही परीक्षार्थी बनवलेले आहात विद्यार्थ्यांना, हे कुठंतरी आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होत आहे पहा, फक्त हे विद्यार्थी प्रोडक्ट बनत आहेत. ओके, मार्केटमध्ये आल्यानंतर पहा आता कॉलेज संपल्यानंतर काय यांच्या पुढे प्रश्न दुसरे कोणते आहेत, डायरेक्टली अनएम्प्लॉयमेंट आहेच, बरोबर. त्यानंतर अगदी जर तुम्ही पाहिलात तर त्यांच्याजवळ इंटरनेट आहे, त्यामुळे अगदी त्यांना अनएम्प्लॉयमेंटची वगैरे काहीच झळ वगैरे लागत नाही. यामुळे अगदीच जे GDP आहे ना ते कमी होत चाललेलं आपल्याला बेसिकली दिसत आहे. कारण ह्या विद्यार्थ्यांचं काही उपयोगच होत नाही, फक्त हे प्रोडक्ट बनवून मार्केटमध्ये फिरत आहेत. ओके, आय होप सर्व तुम्हाला जे प्रश्न आहेत आजच्या युवा पिढी पुढील ती समजलेली असतील. त्यानंतर जे शालेय एज्युकेशन सिस्टीम आहे त्यासोबतच जे हायर एज्युकेशन सिस्टीम आहे त्यामध्ये पण चेंजेस करणं का गरजेचे आहेत हे आय होप तुम्हाला समजलेले असतील. डन. त्याच्यानंतर काळाबरोबर चालणारे संविधान, कालचं आर्टिकल 360 राहिलेलं आहे आपलं 368. मग 368मध्ये बदल केले जातात. या निमित्तानेच आपल्या भारतीय संविधानाला म्हटलेलं आहे की काळासोबत चालणारं संविधान आहे. कारण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी म्हटलं होतं की निसर्गाचा नियम असतो की बदल हा निसर्गाचा नियम आहे, बरोबर. मग अगदीच त्यालाच अनुसरून भारतीय संविधानाने पण काय केलेलं आहे पहा, बदल आत्मसात करण्याचा प्रयत्न त्यांनी आर्टिकल 368 नुसार केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे चला, आज देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा आहे दुपारी 3 वाजता. त्यानिमित्ताने सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक अभिनंदन. आधी सहकारी, नंतर प्रतिस्पर्धी आणि मध्ये सर्वपक्षीय श्रेष्ठी अशा 3 पातळ्यांवर अपमान आणि अवहेलना सहन करून ते स्पर्धेत टिकून राहिले आणि असा विजय संपादित केला की त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय नेतृत्वासमोर शिल्लक राहिला नाही. त्यानिमित्ताने अगदीच सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. त्यानंतर पुढे आल्यानंतर पहा अगदीच वेळ अगदीच चेंज होते हे आपला देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे पहा. त्यामुळे प्लीज तुम्ही पण स्पर्धेत तशाच पद्धतीने टिकून राहा, तुमची पण वेळ नक्की बदलेल. ओके, आता जे अभिनंदन मी दिलं त्यामध्ये पण देण्यात आलेलं आहे की बा स्पर्धेत ते टिकून राहिलेले होते, मग ती तुम्ही पण टिकून राहा व वेळ कशा पद्धतीने कलांटी देईल काही सांगता येणार नाही. त्यामुळे अगदीच तुम्हाला पण तुमच्या भविष्यासाठी किंवा तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, अन्नधान्याची महागाई रोखणार कशी. पहा, मागच्या महिन्याची न्यूज होती की 6.2% आपली काय झाली आहे, महागाई वाढ झालेली आहे. मागच्या 14 महिन्यामध्ये सर्वात जास्त वाढ हीच होती. त्याच्यानंतर नोव्हेंबर मंथमधली न्यूज आहे GDP 5.4. ओके, एवढी झालेली आहे, म्हणजे घसरण झालेली आहे. GDPचं जे विकास असतं ना ते खाली आलेलं आहे, असं आपण दोन्ही न्यूज पाहिल्या. मग यालाच अनुसरून आहे पहा की महागाई आता रोखणार कशी. कारण लेक्चर्समध्ये आपण पाहिलेलं आहे की 5.4 जी GDP आहे ती GDP कशामुळे वाढलेली आहे, तर पहा पैसेच राहत नाही आहेत, महागाईवरती आपला जास्त खर्च होत आहे. म्हणजे भाजीपाल्यावरती वगैरे जास्त खर्च झाला ना, खर्च तिथे झाला, त्यामुळे आपण कार वगैरे खरेदी करत आहोत का, तर बिलकुल नाही आहे. किंवा जे चैनीच्या वस्तू आहेत ना ते आपण खरेदी करू शकत नाही आहे. सर्व पैसा जो आहे ना तो आपला रिचार्जमध्ये चाललेला आहे, भाजीपाला वगैरे खरेदी करण्यात किंवा ज्या जीवनावश्यक खरेदी आहेत ना त्यामध्ये चाललेला आहे व चैनीच्या वस्तू बाजूला राहत आहेत. व चैनीच्या वस्तूवरती आपल्याला जास्त काय GDP मोजता येतं, पण ती पण आपलं महागाई वाढल्यामुळे खिशातला पैसा जीवनावश्यक वस्तूंवरती चाललेला, मग अगदी आपण चैनीच्या वस्तू खरेदी करू शकत नाही. यासाठी GDPवर परिणाम होत आहेत. मग जी आकडेवारी आली ना त्या आकडेवारीनुसार आपल्याला काय सांगता येतं पहा की 46% एवढी महागाई झालेली आहे भाज्यांमध्ये. भाज्यांच्या किमती 46% वाढलेल्या आहेत. त्यानंतर धान्याच्या किमती सुमारे 9% वाढलेल्या आहेत. त्यासोबतच खाद्यतेल सुमारे 10% वाढलेलं आहे. ओके, ही आकडेवारी आहे. प्लीज शक्य झालं तर लक्षात ठेवा, परीक्षेला जर विचारलं तर तुम्हाला म्हणजे ॲन्सर रायटिंगमध्ये लिहिताना ना आकडेवारी जर दिलात तर अगदीच तिथे तडका पडतो. अन्यथा पहा दुसरा पण विद्यार्थी तुमच्यासारखंच आन्सर लिहितं, मग तिथे कोणी हे करत नाही आहे की पहा म्हणजे जे एक्झामिनर आहे ना त्याला जो एक्झामचे आन्सर चेक करणार आहे ना त्याला हे प्रभावित करत नाहीत गोष्टी, तुम्ही विदाऊट आकडेवारी वगैरे जर लिहिला तर. त्यामुळे ही जी आकडेवारी मी सिंपल आकडेवारी देतो, कारण मला पण माहिती आहे की आपल्या मानवी मेंदूला कितीपर्यंत सहन होतं. ओके, त्यामुळे ह्या गोष्टी फक्त 3 आकडेवारी लक्षात ठेवा. तर पहा एवढी महागाई आता इथं झालेली आहे, बरोबर. व अगदीच या महागाईचा परिणाम कुठं झालेला आहे, जसं म्हटलं मी की महागाई जीवनावश्यक वस्तूंची झाली, त्यामुळे चैनीच्या वस्तू आपण खरेदी करू शकत नाही आहे. म्हणजे पहा ना तुम्ही 46% भाजीपाला
वाढ झालेली आहे तिथे 46% भाजीपाल्याच्या किमती वगैरे वाढल्या, तर मग अगदीच त्याचा परिणाम आपल्याला पाहायला आला. मग आता याला सोल्युशन काय आहेत, महागाई वाढ आपण रोखणार कशी, तर अगदीच पहा एक सोल्युशन होतं जे की नरेंद्र मोदी यांनी 2014 सत्तेत आल्यानंतर त्यांनी वापरलेलं होतं. पहा 2014 10% महागाई दर होता आपला. ओके, 10% महागाई होती. मग नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर पहा 2004 ते 2014 या काळामध्ये शरद पवार काय होते पहा, कृषी मंत्री होते. मग कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी ना जी अन्न महामंडळ आहे त्या अन्न महामंडळाचे गोदाम भरून त्यांनी ठेवलेले होते, अन्न विकत घेतलं होतं म्हणजे जे विपणन संस्था आहेत तिथून ना कृषी मंत्री शरद पवार असताना त्यांनी काय केलं होतं पहा, FAO मध्ये त्यांनी अन्नाचा साठा करून ठेवलेला होता. बरोबर, मग हे अन्नाचा साठा केल्यानंतर 2014 त्यांची सत्ता गेली. मग लगेच आले नरेंद्र मोदी. मग नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं पहा, हे जे FAO मध्ये साठा करून ठेवलेला होता शरद पवार यांनी, तो त्यांनी साठा डायरेक्टली विकून टाकला. ओके, विकून टाकल्यानंतर पहा आता सर्वांना माहिती आहे अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये एक कन्सेप्ट आहे, महागाई का वाढते, तर एकीकडे मागणीचा सिद्धांत आहे. मागणी वाढली व पुरवठा कमी झाला, मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला की डायरेक्टली काय होते, इकडे महागाई वाढ होते. बरोबर आहे. मग ते तसंच झालं पहा, नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर पुरवठा त्यांनी वाढवला. कुठला पुरवठा घेतला त्यांनी, डायरेक्टली FAO मधला, जे की संकट काळामध्ये आपत्ती स्थितीमध्ये आपला जो अन्नधान्य साठा जो आहे गरजेचा तो त्यांनी डायरेक्टली विकून टाकला, खुल्या मार्केटमध्ये विकला की लगेच पहा पुरवठा वाढला व मागणी पण तिथं स्टेबल झाली. मग यामुळे महागाई तिथं काय थोडंसं 4% येण्यासाठी मदत झाली पहा. ओके, अशा पद्धतीने करून त्यांनी 2014 आल्यानंतर महागाई आटोक्यात आणली होती नरेंद्र मोदी यांनी. मग आता आज घडीला FAO मध्ये काय झालेलं आहे पहा, धान्याचा साठा नाही आहे. त्यानंतर MSP देत आहेत, पण MSP द्वारे जे धान्य आहे ते खरेदी वगैरे केलं जात आहे का, तर बिलकुल खरेदी केलं जात नाही आहे पहा. धान्य खरेदी वगैरे आता सध्याला थांबलेली आहे. ओके, या कारणानिमित्त झालं काय पहा, अगदी धान्याचाच तुटवडा सरकारी लेवलवरती पण आलेला आहे, राशन सिस्टीमवरती. म्हणजे जे आपल्याकडे फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे त्यानुसार जे राशन द्यायचं आहे गरिबांना, ओके, त्यामध्ये पण तिथं काय तुटवडा जाणवत आहे पहा. ओके, मग ही एक सध्याची प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन. ओके, या कारणानिमित्त पहा आता सध्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महागाई आटोक्यात आणू शकत नाही आहे. त्यानंतर दुसरी न्यूज आहे पहा, पाणी. ओके, आपल्या देशाची जर लोकसंख्या पाहिली तर जगातील 18% लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. बरोबर, आणि पाण्याचं जर व्यवस्थापन पाहिलं तर फक्त पाणी आपल्याकडे 4% आहे. ओके, म्हणजे एवढी तफावत आहे. मग हे 4% जे पाणी आहे यातील आता कृषीला वगैरे किती वापरायचं हा पण आपल्यासमोर एक प्रमुख प्रश्नच आहे ना. बरोबर, मग आता पाऊस तर पडतं आपल्याकडे, पण पाऊस फक्त 2 ते 3च महिने पडतं. पावसाळा संपला की आपलं जे कृषी पीक आहे त्याला पाणी मिळत नाही. बरोबर, पाणी मिळत नसल्यानंतर जे पीक आहे किंवा जे भाजीपाला शेतामध्ये लावला जातो तो उगवेल का, तर म्हणजे त्याच्या पद्धतीने तशी भरभराट वगैरे येणार नाही. म्हणजेच काय होईल पहा, एकीकडे मागणी तर तशीच आहे, पावसाळ्यात पण तेवढीच मागणी होती व उन्हाळ्यात पण तेवढीच मागणी आहे, पण पावसाळ्यात पाणी होतं त्यामुळे पुरवठा जास्त होता. आता याच्या उलट परिस्थिती आता आहे उन्हाळ्यामध्ये की पाण्यामुळे दुष्काळ पडलेला आहे. बरोबर, मग शेतकरी भाजीपाला पिकवू शकत नाहीत, त्यामुळे काय झालं, पुरवठा घटला आणि मागणी वाढली, म्हणजेच काय इथं महागाई वाढली. आय होप पॉईंट समजलेला असेल तुम्हाला. बरोबर, या कारणानिमित्त इथं काय होत आहे, महागाई वाढत आहे. मग याला सोल्युशन काय आहेत, तर 2 सोल्युशन इथं देण्यात आलेले आहेत पहा. पहिलं सोल्युशन आहे की जे पावसाळ्यामध्ये पाणी पडतं ना त्याला आपण काय करायला पाहिजे, मनरेगाच्या स्कीम लावून तिथे डायरेक्टली पाणी अडवण्याचा वगैरे तिथं प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर जमिनीत पाणी जास्तीत जास्त पद्धतीने मुरावं यासाठी पण आपलं पहिल्यांदा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही तिथं सोल्युशन द्या की बाबा जेणेकरून आपलं उन्हाळ्यात पण तशा पद्धतीने पाणी मिळावं व भाजीपाला पिकवण्याला मदत व्हावी. ओके, जेणेकरून 46% जी वाढ झालेली आहे आता भाजीपाल्याच्या किमतीमध्ये ती कदाचित कमी होईल. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर सेकंड मुद्दा काय आहे पहा, तर आपण पाहिलं की नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी FAO कडून जे धान्य साठा शरद पवार यांनी केला होता ते सर्वच्या सर्व त्यांनी विकून टाकला. मग आता आपण काय करायला पाहिजे, तर अगदीच MSPचा पण सध्याला पंजाब हरियाणामध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात इश्यू आहे. मग अगदीच MSPद्वारे आपण काय FAOनं डायरेक्टली विपणन संस्थेकडून वगैरे जास्तीत जास्त अन्नधान्य वगैरे खरेदी करणं खूप गरजेचं आहे. पहा, अन्नधान्य जर खरेदी झालं ना तर होणार काय आहे पहा, FAO आपल्याला काय करू शकतं, अगदीच आपत्ती व्यवस्थापनासाठी पण आपल्याला एक मदत होईल इथे. अगदीच शेतकऱ्यांकडून त्यांनी अन्नधान्य खरेदी करणार आहेत. बरोबर, विपणन संस्थेकडून. मग शेतकऱ्यांच्या हातात काय येतील, पैसे येतील पहा. ओके, जे तुम्ही कर्जाने वगैरे पैसे देणार आहात किंवा जे स्कीमद्वारे पैसे येणार आहेत, तुम्ही जर ते FAOच्या मार्फत जर पैसे दिलात ना तर ते बेटर असेल. कारण शेतकऱ्याची जी इन्कम दुप्पट करण्याचं तुमचं जे ध्येय होतं ते अशा पद्धतीने पण सॉल्व्ह होऊ शकतं पहा. मग शेतकऱ्यांच्या हाती पैसा येईल, मग शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल व अगदीच पहा आता जे शेतकरी गरीब योजना वगैरे आहे
तशा पद्धतीच्या जर योजना तुम्ही इकडल्या पद्धतीने जर लावू बोलावत ना, तर आणखीन एक चॅलेंज आपल्याला इथं बेसिकली फेस न करण्याची आवश्यकता इथं पडेल. कशा पद्धतीने पहा, तर अगदी जसं मागच्या लेक्चर्समध्ये पोल्युशनचं एक एअर पोल्युशनचं एक लेक्चर घेतलं होतं. पहा, एअर पोल्युशनच्या लेक्चरमध्ये मी काय म्हटलं होतं की आज घडीला तांदूळ आणि गव्हावरती त्यांनी किती पैसे खर्च करत आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तर आय थिंक 38,000 रुपये खर्च करणार आहेत ते, बरोबर. व अगदी त्या जागी जर डाळी लावण्यासाठी त्यांना किती पैसे द्यायचे होते, 35,000 रुपये द्यायचे होते. मग तुम्ही हे खर्च करा ना. ओके, एक तर दिल्लीचं एअर पोल्युशन पण अशा पद्धतीने कमी होईल. पहा, कारण तुम्ही MSP कोणत्या गोष्टींवर देणार आहात, तर डाळीवरती देणार आहात. एकतर अन्नधान्याची जी सुरक्षा आहे ती पण मिटेल शेतकऱ्यांची, व दिल्लीचं जे एअर पोल्युशन आहे ते पण कमी होईल. पहा, म्हणजे आपण FAOचं लेक्चर पाहत होतो किंवा महागाईचं लेक्चर आपण करत होतो, तर आपण डायरेक्टली कुठं याला लिंक करून दिलं, तर दिल्ली एअर पोल्युशनसोबत लिंक करून दिलं. हीच तर ब्युटी आहे. म्हणजे नॉलेज जिथून मिळतं तुम्ही घ्या, मग त्याच्यानंतर तुम्हाला फक्त हे इंटरलिंक वगैरे करत बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. म्हणजे दिल्ली एअर पोल्युशन कशामुळे वाढत आहे, तर जे प्याडी असतं, प्याडीला त्यांनी जाळण्याचा प्रयत्न करतात शेतकरी. त्यामुळे पहा, अगदीच 35% वाटा प्याडीचा आहे. ओके, पंजाब आणि हरियाणाचे जे शेतकरी प्याडी जातात त्यामधून 35% वाटा त्याचाच आहे, ज्यामुळे दिल्लीचं एअर पोल्युशन होतं. ओके, सॉरी, आता ते तिकडे जास्त जाणार नाही. दिल्ली एअर पोल्युशनचं तुम्ही प्लीज एकदा लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये मी हे सर्व इश्यू डिस्कस केलेले आहेत. पण हे पण त्याला हे पण टॅकल करण्यासाठी आपल्याला मदत होईल. मग यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय करणं गरजेचं आहे. पहा, ही FAO याच्या मार्फतच काय शेतकऱ्यांना पैसे वगैरे तिथं द्यावं, आणि चालना डाळी वगैरे पिकवण्याला जर दिली त्यांनी, तर होईल काय. पहा, एकतर MSP पण वाढेल, शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढेल, व सर्व काही शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढल्यानंतर पहा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा येईल. व अगदी अर्थव्यवस्थेची चाकं जी आहेत ते परत एकदा फिरायला लागतील. आणि आता प्रॉब्लेम काय होत आहे, आता सध्याला पहा, महागाई जर वाढली ना, किंवा एकीकडे पुरवठा जर कमी झाला, तर अगदी सगळी शेतकऱ्यांची चाकं जी आहेत ना तिथं तशाच पद्धतीने थांबत असतात. त्यासाठी अर्थव्यवस्थेचं जर चाकं जर तुम्हाला चालू ठेवायची असतील, तर अगदी अशा पद्धतीने तुम्हाला निर्णय घेणं गरजेचे आहेत. ओके, व आणखीन एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस दुष्काळाची स्थिती वगैरे येईल किंवा अशा पद्धतीने महागाई जेव्हा वाढेल ना, त्यावेळेस जसं नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्व अन्नधान्य विकून टाकलेलं होतं, अगदी तशाच पद्धतीने FAO जवळ साठा जर असेल, तर उद्या चालून जर हे आलं, म्हणजे अशाच पद्धतीने जर इन्फ्लेशन वगैरे जर जास्त झालेलं असेल, तर त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया परत त्यांना काय मार्केटमध्ये आणू शकते. व कमी भावामध्ये ते जर पुरवठा केला, तर अगदीच पहा, महागाई जी आहे ती परत एकदा नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत करेल. ओके, त्यामुळे पहा, जी RBI पॉलिसी बनवते ना, मॉनिटरी पॉलिसी कमिटीद्वारे जी RBIची पॉलिसी बनते ना, त्यामध्ये याचा काहीच हात नाही आहे. पहा, हे संपूर्ण अन्नधान्याची किमती जी आहेत ना, ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी आहे. ओके, त्यामुळे अगदीच जे अर्थ सल्लागार आहेत आपले अनंत नागेश्वरन यांनी पण तेच दिलेलं आहे, किंवा मुद्रा समिती जी आहे ती काहीच करू शकत नाही या महागाईबद्दल. आता कोणाला करायचं आहे फक्त, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ही चाकं वगैरे फिरवणं खूप गरजेचे आहेत. ओके, त्यासाठी आता पाहूयात की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पॉलिसी कसं बदलते. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत जी अनंत नागेश्वर यांनी पण हाच सल्ला दिलेला आहे, जो आपण इथं उद्देश रूपाने मी तुम्हाला सांगितलेला आहे. आय होप हे तुम्हाला सर्व काही गोष्टी समजल्या असतील. त्याच्यानंतर पुढे चला, नवीन बँकिंग कायद्याने काय होईल. तर कालचा लेक्चर तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये मी म्हटलेलं आहे सुधारणा वगैरे कशा पद्धतीने झाली, व काल लोकसभेमधून हे बिल आवाजी मतदानाद्वारे पास झालेलं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, करिअर वृत्तांत आहे, विक्रांत भोसले सरांचा लेख, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता इथं थांबूयात. हे झालं लोकसत्ता इथं संपत. त्यानंतर पहा, अगदीच विंडफॉल टॅक्स, आय थिंक कालच्या किंवा परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये हे तुम्ही पाहून घ्या, तिथून तुम्हाला हे समजून जाईल विंडफॉल टॅक्स काय होतं. तेच आलेलं आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये. म्हणजे आपण एक दिवस अगोदर अशा पद्धतीने जात आहोत असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. म्हणजे पहा, लोकसत्तामध्ये पहिल्यांदा बातमी येत आहेत, मग त्यानंतर इंडियन एक्सप्रेसला त्या बातम्या येतात. त्यामुळे निश्चिंत राहा, संपूर्ण बातम्या मी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. ओके, त्यानंतर याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.